हॅलो, हे बघा वंदे भारत येताना दिसते ना. आम्ही निघालो आहोत शिर्डीला वंदे भारतने. मला ट्रेनचा प्रवास सहसा आवडत नाही, पण वंदे भारत ट्रेन एकदम झकास आहे. स्वच्छता सुद्धा व्यवस्थित आहे ट्रेनमध्ये. सकाळी 6:30ची ट्रेन होती दादरवरून आणि ती 11:30च्या दरम्यान पोचणार होती शिर्डीला. हे बघा आम्ही दोघं एकदम फ्रेशमध्ये निघालोय सकाळी शिर्डीला. गेल्या गेल्या आम्हाला एक रेडी चहाचा एक सॅशे दिला होता आणि सोबत 2 बिस्किटं असलेला एक मारी बिस्किटचा पॅक होता. इथे ना आम्ही आता स्पीड मोजतोय ट्रेनचा. तुम्ही बघू शकता किती फास्ट ट्रेन जाते ही, आणि विशेष म्हणजे कपातलं पाणीसुद्धा हलत नाही आहे इतका स्पीड असून सुद्धा. मला हे गिरनारचे रेडीमिक्स चहा खूप आवडतात. खूप छान असतात. गरम पाण्यात फक्त तुम्ही ढवळून घ्यायचं आणि चहा तयार होतो. चहा आणि सोबत माझं एक आवडतं पुस्तक मी घेऊन गेले होते वाचायला. वंदे भारत CST वरून 6:20ला निघते सकाळी आणि त्याच्यानंतर पुढे दादरला येते. जवळजवळ 6:30 वाजता दादरला येते. त्यानंतर पुढे ठाणे, कल्याण, नाशिक असा आणि मग शिर्डी असा प्रवास होतो. याच्यानंतर आमचा आला नाश्ता. या नाश्त्यामध्ये होती एक बटाट्याची पातळ भाजी, तिखट मिठाच्या पुऱ्या आणि उपमा, सोबत कॅरमल पॉपकॉर्न होता आणि दही होतं. दही सोडून मी सर्व पदार्थ संपवले आणि माझा तरी अगदी भरपेट नाश्ता झाला. नुकताच ना पावसाळा झालेला आहे, त्यामुळे नद्यांमध्ये पाणी व्यवस्थित आहे, एकदम भरपूर. कुठलीही नदी अशी रिकामी दिसली नाही. सगळीकडे हिरवंगार दिसतंय. वंदे भारतच्या खिडक्या सुद्धा मोठ्या आहेत, त्याच्यामुळे बघायला व्यवस्थित वाटतं. साईबाबा प्रथम 1854च्या सुमारास शिर्डीमध्ये आले. काही काळ ते शिर्डीत नव्हते आणि त्यानंतर जे परत आले ते शिर्डीतच राहिले कायमचे. ते जवळजवळ 15 ऑक्टोबर 1918 रोजी साईबाबांनी आपला पार्थिव देह सोडून समाधी घेतली शिर्डीतच. तिथपर्यंत ते शिर्डीत होते राहायला. त्यांचं राहायचं ठिकाण होतं ते म्हणजे द्वारकामाई. द्वारकामाईमध्येच बसून त्यांनी भक्तांना मार्गदर्शन केलं. जी काही लोकसेवा होती ती केली. वंदे भारतचा प्रवास इतका पटापट होतो ना. हे बघा आता नाशिक आलेलं आहे. ही जी नदी दिसते ती आहे गोदावरी आणि त्यानंतर आपण पोहोचतो साईनगर शिर्डी येथे. ट्रेन अगदी परफेक्ट वेळेवर होती. 11:30 वाजता म्हणजे 11:30 वाजता आम्ही शिर्डीत येऊन पोहोचलो. आम्ही प्रायव्हेट ऑटो करून मंदिराजवळ पोहोचलो, पण आरतीची वेळ होती, दर्शन बंद होतं, म्हणून एक रूम रेंटवर घेतली आणि आम्ही फ्रेश होऊन जेवायला निघालो. तर आम्ही आले आहोत शिर्डीमध्ये आणि प्रसादालयात जातोय, पण ते खूपच लांब आहे. मंदिरापासून पण खूप लांब आहे. पूर्वी प्रसादालय मंदिराच्या इथेच होतं, आता खूप लांब आहे. चाललोय आता. हे आहे प्रसाद भोजनालय. या प्रसाद भोजनालयामध्ये तुम्ही 2 प्रकारे प्रसादाचा लाभ घेऊ शकता. एकतर मोफत प्रसादाची सेवा आहे आणि दुसरं म्हणजे तुम्ही कूपन घेऊन प्रसाद घेऊ शकता. आमच्याकडे वेळ खूप कमी होता, कारण पुन्हा आम्हाला वंदे भारतने परत यायचं होतं मुंबईला, म्हणून आम्ही कूपन्स घेतले. हे कूपन्स आहेत 50 रुपये प्रति व्यक्ती आहे आणि माफक आहे असं मला वाटतं जेवणासाठी. याची वेळ आहे सकाळी 10 ते दुपारी 2 आणि सायंकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत ही सेवा असते. अत्यंत स्वच्छ असं भोजनालय आहे. साईबाबा स्वतः अनेकदा भक्तांना जेवण बनवून वाढत असत आणि शिर्डी संस्थानाने आजही ही परंपरा चालू ठेवलेली आहे. जेवण शाकाहारी असतं. तुम्ही बघू शकता हे ताट. तर यामध्ये दुधीची भाजी, डाळ आहे, चण्याची उसळ आहे, पापड, पोळी, शिरा आहे, ताक होतं, भात तुम्ही मागून घेऊ शकता नंतर. अत्यंत मोठं असं भोजनालय आहे. इथे रोज 35 ते 40 हजार भक्त या प्रसादाचा लाभ घेतात. विशेष प्रसंगी किंवा काही उत्सव असेल त्यावेळेस ही संख्या वाढते. इथे सोलार पॅनल बसवलेले आहेत आणि त्या ऊर्जेचा वापर करून इथे भक्तांसाठी जेवण बनवलं जातं. इंडियाज बिग किचन नावाची एक सिरीज आली होती, तुम्ही यूट्यूबवर सुद्धा अवेलेबल असेल तर ती बघू शकता. तर त्यामध्ये या किचनचं छान एपिसोड केलेला आहे.
जेवण झाल्यावर आम्ही निघालो समाधी मंदिराच्या इथे साईबाबांचं दर्शन घ्यायला। आतमध्ये तुम्हाला फोन वगैरे काहीही नेता येत नाही, त्यामुळे तुमचा फोन, कॅमेरा जे काही असेल ते इथेच बाहेर ठेवावं लागतं। आम्ही 200 रुपये भरून पास घेतला होता, कारण गर्दी होती आणि पुन्हा तेच आमची गाडी होती संध्याकाळची, तर त्यामुळे आम्ही पास घेऊन दर्शनाला गेलो। अत्यंत सुंदर प्रकारे दर्शन झालं, घाई गडबड नाही, गर्दी नाही, ढकलाढकली नाही, तुम्ही कितीही वेळ उभे राहा, छान छान प्रकारे दर्शन झालं। हा मंदिराचा कळस आहे, मागच्या बाजूने हे मंदिराचं दर्शन आहे। ही बाग आहे, साईबाबांची पालखी इथे उतरवली जाते। हे जे आता मी दाखवते हे खंडोबाचं मंदिर आहे। साईबाबा शिर्डीत पहिल्यांदा इथे आले आणि इथेच म्हाळसापतींनी साईबाबांना आओ साई असं म्हणून त्यांचं शिर्डीत स्वागत केलं। आमचं दर्शन वगैरे झालं आणि आम्ही आमच्या हॉटेलवर निघणार तर इतका पाऊस पडला, जवळजवळ अर्धा तास आम्ही तिथेच उभे होतो। त्यानंतर फ्रेश होऊन पुन्हा आम्ही निघालो, शिर्डी स्टेशनला आलो। आमची वंदे भारत होती संध्याकाळी, पुन्हा तीच 5:30ची वेळ होती वंदे भारतची आणि या ट्रेन्स एकदम वेळेवर असतात, त्यामुळे तुम्हाला वेळेवरच जावं लागतं। ऑटो वगैरे पुन्हा तुम्हाला मंदिराच्या परिसरातूनच मिळून जातात, त्यात म्हणजे ट्रॅव्हलिंगचं इतकं काही टेन्शन नाही आहे। परिसर खूप स्वच्छ आहे। निघताना इथे जेवणाची सोय आहे गाडीत, पण रिव्ह्यू चांगले नसल्यामुळे आम्ही संध्याकाळचं जेवणाचं बुकिंग केलेलं नव्हतं। शिर्डीत आम्ही जिथे हॉटेलमध्ये उतरलो होतो तिथूनच आम्ही 2 सँडविच पार्सल घेतले होते आणि एक ॲप आहे, त्या ॲपवरून आम्ही जेवण मागवलं होतं। तर भजी होते, कांदा भजी आणि फ्राईड राईस होतं। हे जेवण आम्हाला नाशिकमध्ये मिळालं बुक केल्यावर, आणि हे भजी पण वेगळे होते, म्हणजे आपण कांदा भजी जे नॉर्मल मुंबईत मिळतात आपल्याला, ज्याला आपण खेकडा भजी म्हणतो, त्या प्रकारचे नव्हते। जसे बटाटा भजीचे स्लाइस केलेले असतात ना, तसे कांद्याचे स्लाइस करून हे भजी बनवले होते। छान चव होती, वेगळं होतं काहीतरी। त्यानंतर होता तो फ्राईड राईस, मला वाटलं वेगळा लागेल, पण नाही, खूप चव छान होती दोन्ही पदार्थांची। आता वाजल्यात 11 आणि आम्ही आलेलो आहोत। थोडीशी लेट झाली ट्रेन, पण ठीक आहे, प्रवास एकदम छान झाला। आता जातो घरी, पाऊस होता त्यामुळे थोडीशी स्लो होती ट्रेन, पण आता चाललोय घरी।